या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी वैशाली पंडित आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे। नारी रूपेण संस्थिता ह्या नवरात्र खास परिचय मालिकेमध्ये आपण लक्ष्मी रूपातल्या आणि वेगवेगळ्या गुणतत्वातल्या देवींची माहिती आपण करून घेणार आहोत। इथे या देवी नारी रूपामध्ये वस्ती करून असलेल्या आहेत। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लक्ष्मी रूपेण संस्थिता, लक्ष्मी रूपामध्ये जिचा वास आहे अशा देवीला माझे नमन असो। मंडळी, लक्ष्मी याचा अर्थ फक्त तिजोरीतलं धन असा नाही, तर लक्ष्मी म्हणजे केर कचरा काढणारी केरसुणी असा सुद्धा अर्थ होतो। पूर्वी नवीन केरसुणी वापरायला काढायच्या आधी तिला हळद कुंकू वाहून तिची पूजा केली जायची आणि मगच तिला कामाला लावलं जायचं। असं स्वच्छतारूपी लक्ष्मी गुणतत्व जिच्यामध्ये वास करून आहे तिच्या परिचयापासून आज आपण सुरुवात करणार आहोत। नारी रूपेण संस्थिता यामधली लक्ष्मी आहे मेगल मार्शलिन डिसोजा। मेगल, स्वागत आहे तुझं आपली सिंधुनगरी चॅनेलमध्ये। धन्यवाद मॅडम। मला सांग, तू काय शिकलीस आणि कुठल्या शाळेत गेलीस आणि काय करतेस सध्या? नमस्कार, मी मेगल डिसोजा। मी 1ली ते 10वी रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये शिकले। नंतर 11वी 12वी माझी टोपीवाला हायस्कूलमध्ये झाली आणि त्यानंतर आता मी फर्स्ट इयर BSc झुऑलॉजी सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये करत आहे। आता आपण ज्या कारणासाठी तुझ्याशी संवाद करतो आहोत ते कारण म्हणजे स्वच्छता। तर परिसर स्वच्छता ते पृथ्वी स्वच्छता हा जो व्यापक विचार आहे तो तुझ्यामध्ये कसा आणि कुठून निर्माण झाला, कधीपासून निर्माण झाला? खरं तर स्वच्छता हा विषयच माझ्या डोक्यात नव्हता। माझा विषय होता भीती, इमोशन्स। जागतिक तापमान वाढ, हवामान बदल हे जे टॉपिक होते जे मला अगदी 9वी 10वीमध्ये असताना कळले, त्यातून मला एक अशी भीती वाटायला लागली की आपली पृथ्वी खरंच संपणार आहे का, किंवा एवढ्या लेवलला जर निसर्गाचा ऱ्हास होत आहे तर आपण कुठेतरी खरंच चुकतोय। तर त्यापासून जे इमोशन तयार झालेले तिथून ह्याची जर्नी सुरू झाली। हे जे भीतीचे इमोशन्स होते ते इमोशन्स आपण ॲक्शनमध्ये कन्वर्ट करायचे हा विचार पहिला आला आणि त्यानंतर एक क्लायमेट ॲक्शन म्हणजे निसर्गासाठी मी काय करू शकते, तर त्यातला सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वच्छता किंवा बीच क्लीनअप ड्राईव्ह। म्हणून ह्या टॉपिकवरून अशा प्रकारे मी स्वच्छतेला सुरुवात केली। पण या विचाराच्या दृष्टीने म्हणजे विचार आचरणात आणण्याच्या दृष्टीने तुझं पहिलं पाऊल कोणतं होतं आणि कधीपासून उचललंस? 10वी नंतर असं कळायला लागलं की आपण काहीतरी निसर्ग वाचवण्यासाठी करू शकतो। त्यासाठी पहिलं तर मी सोशल मीडियाचा वापर केला। इंस्टाग्रामवर असेल किंवा फेसबुकवर असेल अशा प्रकारचे पोस्ट बनवायचे किंवा काहीतरी लिहायचं ज्याच्यावरून आपण निसर्ग संवर्धनाचा काहीतरी संदेश देऊ शकतो। तर इथून माझी सुरुवात झाली। त्यानंतर माझ्या फ्रेंड्सनी किंवा मला मेंटॉर म्हणून सिस्टर रीटा पिंटो लाभल्या। त्यांनी मला सांगितलं की फक्त इंस्टाग्रामवर पोस्ट करून काही होणार नाही आहे, आपल्याला काहीतरी ग्राउंडवर केलं पाहिजे। म्हणून मी क्लीनअप ड्राईव्हला सुरुवात केली। 24 सप्टेंबर 2021 रोजी माझा पहिला बीच क्लीनअप ड्राईव्ह झाला आणि त्यानंतर अगदी आता 2 वर्ष होत आली आहेत। 24 सप्टेंबरला ह्या वर्षी 2 वर्ष माझ्या टीमला कंप्लीट झाली। माझ्या टीमचं नाव यूथ बीट्स फॉर क्लायमेट आणि मागची 2 वर्ष आम्ही ह्या संदर्भात काम करत आहोत। तर ऑलमोस्ट 60+ क्लीनअप ड्राईव्हज आमचे झालेले आहेत। म्हणजे सुरुवात कॉलेज स्कूलपासून झाली आणि ती आता कंटिन्यू चालू आहे। पण मगाशी तू बोलताना असं म्हणालीस की भीतीपासून सुरुवात झाली, पण खरोखरच या समस्येचं स्वरूप इतकं गंभीर आहे का असं तुला वाटतं का, आणि असं तर ते का? हो,
आपण निसर्गाचा ज्या लेवलवर ऱ्हास करत चाललो आहोत त्याची आता अगदी टिपिंग पॉईंट म्हणजे एकदम आम्ही अंताकडे आलेलो आहोत. म्हणजे विचार करा, एखादा वैज्ञानिक असतो, तो काय करतो? तो एखाद्या लॅबोरेटरीमध्ये असतो, तो तासनतास अभ्यास करत असतो आणि तो कुठेतरी संशोधन करत असतो. पण आता अशी परिस्थिती आहे की बऱ्याचशा देशांमधले सायंटिस्ट लिटरली आपण मुलं कशी प्रोटेस्ट करतो बोर्ड घेऊन, हो. तसे बाहेर पडले आहेत. लाल रंग घेतला आहे हातामध्ये, ते पार्लिमेंट हाऊसवर टाकतात आणि त्यांना सांगतायत की तुम्ही असे लॉ बनवा ज्याच्यामुळे ह्याच्या पुढे निसर्गाचा अजून ऱ्हास होणार नाही, कारण आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. ज्या लेवलला निसर्गाचं निसंटन होत चाललं आहे ते जर नाही थांबलं तर येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये अशी परिस्थिती येईल की आपण परत निसर्गाला वाचवू शकणार नाही. म्हणजेच मनुष्यजात ही वाचली जाणार नाही, आपण निसंटनाला पोहोचू. पण हे कशामुळे होत आहे जास्त, म्हणजे हा ऱ्हास होतोय हा कशामुळे होतोय असं वाटतं? ओके, तर ह्याची सुरुवात झाली 1700च्या सेंचुरीच्या एंडिंगपासून, जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन सुरू झालं. माणसाला डेव्हलपमेंटचं भूत लागलं. हो. त्याला वाटायला लागलं डेव्हलपमेंट म्हणजे निसर्गाचा ऱ्हास. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कॉन्सेप्ट तो विसरून गेला आणि फक्त विकास करत गेला. आणि विकास करताना त्याने निसर्गाला वगळलं, ज्याच्यामध्ये तो राहतो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तो राहतो त्यालाच बाजूला केलं आणि फक्त मी मोठा, माणूस मोठा म्हणून तो वागत गेला. आणि त्याचं जे डिस्ट्रक्शन जे आहे ते जे सुरू झालं ते आतापर्यंत सुरू आहे आणि त्याचा पेस जो आहे, स्पीड जी आहे ती फक्त वाढत चाललेली आहे. मग या सगळ्याला फक्त माणूस जबाबदार आहे असं आहे का? आता बरेच लोक असं म्हणतील की आधीपासून निसर्गामध्ये बदल होतोय, क्लायमेटमध्ये बदल होतोय, पण त्याचा एक लिमिट होता, वेळ होता, तो प्रोसेस एकदम स्लो होता. त्यामुळे एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्ष्याला ॲडॅप्टेशन करायला वेळ मिळायचा, तो तिथे स्वतःला ॲडॅप्ट करू शकायचा, त्याच्यामधले क्वालिटीज बदलू शकायचा. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये स्पीड एवढा वाढला आहे की एखादा प्राणी किंवा एखादं झाड त्या स्पीडला कॅचअप करू शकत नाही आणि त्यामुळे पटकन त्यांना इफेक्ट होतो आणि ते नष्ट होतात. त्याला आपण म्हणतो एंडेंजर स्पीशीज झालेत, रेड लिस्टमध्ये गेलेत. ह्याचा अर्थ तोच आहे की ज्या लेवलला चेंज होत आहेत ते प्राणी कोपअप नाही करू शकत. त्याचसोबत नेचरमध्ये जो बदल होतो, जसं की अचानक दुष्काळ पडणं, अचानक अतिवृष्टी होणं, अचानक बर्फाची पातळी जोरजोरात कमी होणं किंवा पाण्याची पातळी खूप जोराने वाढत जाणं, सो ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत, एकदम फास्ट झालेल्या आहेत. आणि त्यामुळे हे सगळ्यात जास्त ह्याचा कारण आहे माणूस हे त्याचं कारण आहे. तू हा विचार लोकांमध्ये पोचवण्यासाठी तू सोशल मीडियाचा वापर केलास असं म्हणालीस, पण त्याबरोबर तुझ्या विचारांचं कोणी मिळालं का? तुला सहकार्य करणारं, तुला मार्गदर्शन करणारं असं कोणी मिळालं का तुला? हो, सुरुवातीला सिस्टर रीटा पिंटो यांनी मला मदत केली. युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्समध्ये एकदा त्या होत्या, त्याने तिथेही काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या गायडन्सने मी ते सुरुवात केली. त्यानंतर सोशल मीडियाचा मला असा फायदा झाला की एक ऑनलाईन ट्रेनिंग इव्हेंट ठेवला होता, एक ग्लोबल इव्हेंट, क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्ट त्यांचा ऑलमोस्ट 2 ते 3 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम होता. त्यामध्ये त्यांनी आम्हाला निसर्गातल्या प्रत्येक घटक काय आहे आणि त्याचा क्लायमेट चेंजमुळे त्याच्यावर काय परिणाम होतो आहे हे सगळं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं 2 ते 3 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला त्याचाही फायदा झाला. त्याचाच वापर करून मी वेगवेगळ्या स्कूल्स, कॉलेजेसमध्ये प्रेझेंटेशन्स वगैरे देते. मी आणि माझी एक टीम मेंबर असं मिळून ऑलमोस्ट 14 वेळा आम्ही वेगवेगळ्या स्कूल, कॉलेजेसमध्ये हे प्रेझेंटेशन दिलेले आहेत. किती टीम मेंबर्स आहात तुम्ही? आता ऑन ग्राउंड आणि जे ऑनलाईन मदत करतात किंवा सपोर्ट करतात असे मिळून 20 ते 30 जणांचा आमचा ग्रुप आहे. तुझ्या कामामध्ये शासन आणि नागरिक यांचा काय सहभाग असावा अशी अपेक्षा आहे तुझी? मला स्ट्रॉंगली असं वाटतं की शासनाची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपले रूल्स, आपले जे स्वतःचे पर्सनल मोटिव्ह आहेत ते बाजूला ठेवून एक माणूस म्हणून विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण इथे एक पॉलिटिकल पार्टी निसंटनास पावणार आहे किंवा एखाद्या धर्माचा व्यक्ती निसंटनास पावणार आहे असं नाही आहे. इथे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला धोका आहे. एक माणूस म्हणून आपण कुठेतरी लोप पावणार ह्याची भीती जर आपल्याला असेल किंवा ह्याची जाणीव जर असेल तरच एक नागरिक
नागरिक म्हणून किंवा एक गव्हर्नमेंटचा लीडर असेल किंवा कोणीही असेल, एक लीडर असेल, तो काम करू शकतो. पॉलिसी मेकिंग हे खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. अशा पॉलिसीज बनवणं ज्याच्यामुळे डेव्हलपमेंटही होईल, पण ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, लोकांनाही फायदा होईल आणि खरंच पुढच्या जनरेशनसाठी पण आपण काहीतरी शिल्लक ठेवू, ह्याचा विचार करून शासनाने आपले काम केलं पाहिजे. आणि नागरिकांनी सुद्धा फक्त शासनानेच केलं पाहिजे हा विचार सोडून दिला पाहिजे. कारण मलाही जगायचं आहे, माझंही घर आहे, पृथ्वी माझीसुद्धा आहे आणि ती माझी पण जबाबदारी आहे, ह्या विचाराने चाललं पाहिजे. तू आता ज्या पोटतिडकीने बोलते आहेस तसं तू सोशल मीडियावरती पण मांडलं होतंस, हो. पण तू डायरेक्ट कधी लोकांपर्यंत पोहोचलीस का? म्हणजे समूहापर्यंत पोहोचलीस का हे सगळं सांगायला? हे सांगण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम मला शाळा आणि कॉलेजेस झालं. म्हणजे जे प्रेझेंटेशन्स व्हायचे त्याच्यामध्ये क्वेश्चनेअर असायचे, आन्सर्स असायचे, मुलं आपले प्रश्न विचारायचे, मी त्यांना आन्सर करायचे. सो ह्या प्रकारे एक डायरेक्ट ग्रुपमध्ये जाऊन काम करण्याचा मला चान्स मिळाला. त्याचसोबत वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या निसर्गासाठी काम करतात, गावागावात काम करतात. सो त्यांच्यासोबत जेव्हा कॉन्टॅक्ट आला तेव्हा कळालं की त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो किंवा ते जे काही सहन करतायत त्याच्यातून आपण कसे शिकू शकतो. तर हा 2 वे कॉन्व्हर्सेशन आमचं बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण हे झालं विद्यार्थी आणि म्हणजे शाळा कॉलेजातले विद्यार्थी आणि त्यांचा स्टाफ याच्यामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी ज्यांना अवेअरनेस आहे. पण असे नागरिक काही आहेत की ज्यांना काहीच माहिती नाही ह्याच्याबद्दल, एवढं गांभीर्य माहीत नाही, अशा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात का? तो प्रोसेस चालू आहे म्हणू शकतो. कारण आम्ही जसं जसं एक एक स्टेप पुढे जातोय, मे बी एखाद्या शाळा कॉलेजला भेटतोय किंवा एखादा न्यू क्लीनअप ड्राईव्ह आम्ही ऑर्गनाईज करतोय, वेगवेगळ्या जागेंवर जातोय, तिथली माणसं आम्हाला कनेक्ट होतात. सपोज एखादा सत्कार झाला आमच्या कुठल्या तरी दुसऱ्या जागेवर, तिथे जाऊन तिथले लोकल तिथे अवेलेबल होते किंवा तिथले ग्रामपंचायतचे जे सरपंच होते त्यांनी आमच्या कामाबद्दल समजून घेतलं, त्यांनी आपल्या गावात सांगितलं आणि मग गावकरी एकत्र आले आणि आम्ही त्या टीमसोबत, आमच्या टीमसोबत त्यांच्यासोबत जाऊन तिथे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या विषयावर कार्यक्रम होणार आहे असं सांगून लोक येतात का? खरं तर स्वच्छता हे एक मूळ झालेलं आहे. आता क्लायमेट चेंज हा विषय आहे, पण तो एक खूप मोठा विषय आहे. त्यातला एक महत्त्वाचा जो लोकली आम्ही काम करतोय तो आहे स्वच्छता, म्हणजे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट. तर बऱ्याचदा असं होतं की स्वच्छता करणं हे खूप खालचं काम मानलं जातं. मी कशा करू, म्युन्सिपाल्टीचं काम असं, लोक असं, त्यांना पगार गावता. तर अशा मेंटॅलिटीची लोकं आहेत. पण त्याचसोबत असेही नागरिक आहेत ज्यांना वाटतं की नाही, ही पृथ्वी माझी पण जबाबदारी आहे आणि मी पण काहीतरी केलं पाहिजे. आपल्याकडे धार्मिक बाबतीमध्ये लोक पटकन एकत्र येतात, समूहाने एकत्र येतात, आपण कुठल्याही धर्माच्या बाबतीत म्हटलं तर. मग त्याचा तुम्ही कधी उपयोग करून घेतलात का? हो. जेव्हा पहिल्यांदाच आम्हाला ह्या कामाला सुरुवात करायची होती, तो म्हणजे 24 सप्टेंबर 2021. तर लोकांना प्रेझेंटेशन बघायला कसं बोलवायचं, तर आम्ही काय केलं की आमच्या चर्चमध्ये सांगितलं की एक प्रार्थना होणार आहे, त्या प्रार्थनेला तुम्ही या आणि प्रार्थनेसोबत तुम्हाला काहीतरी पर्यावरणाविषयी सांगणार आहोत. तर सकाळी 7:30ला आम्ही क्लीनअप केला आणि संध्याकाळी आम्ही प्रेझेंटेशनसाठी गेलो. पण तेव्हा आम्ही प्रार्थनेला जास्त महत्त्व दिलं. अशा प्रार्थना बनवल्या ज्या निसर्गास रिलेटेड असतील. आमच्या पॅरिश प्रीस्टना सांगितलं की तुम्ही सुद्धा प्रवचन देताना निसर्ग आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टी कशा कनेक्टेड आहेत त्या लोकांना सांगा. प्रार्थने थ्रू मग आम्ही प्रेझेंटेशन दिलं आणि त्यानंतर जेव्हा ह्या 2 गोष्टी कनेक्ट झाल्या तेव्हा लोकांना कळलं की हा कुठेतरी गांभीर्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये किती लोक होते त्या प्रार्थनेला? 50 ते 60 लोकं होती. त्यानंतर तुला मिळत असलेलं प्रोत्साहन किंवा दूषण, दोन्ही गोष्टी, काम करणाऱ्याला दोन्ही गोष्टींना तोंड द्यावं लागतं, तर त्याचा तुझ्या कामावर काही परिणाम झाला का? चांगला वाईट दोन्ही प्रकाराने? म्हणजे दूषण बरंच आहे. हो. कारण ब्लेम केलं जातं किंवा नावं ठेवली जातात. भंगारवाली आहेस का, कचरा उचलतेस का, म्युन्सिपाल्टी तुला पैसे देतात का, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर व्हायच्या. पण त्यानंतर जेव्हा आमच्या कामाचं गांभीर्य हळूहळू समजायला लागलं तेव्हा तीच माणसं पॉझिटिव्ह
सांगायला लागली, प्रोत्साहन द्यायला लागली आणि नुसतं प्रोत्साहन देऊन त्याचा काही आमच्यावर परिणाम होत नाही. हां, जर तुम्ही स्वतःहून आमच्यासोबत ग्राउंडवर काम करायला येतात तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो, की मी बाबा एक प्रेझेंटेशन दिलं, त्यातून त्यांना काहीतरी आवडलं आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी आम्ही एकत्र मिळून काम केलं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे झालं बाहेरच्या लोकांकडून मिळणारं प्रोत्साहन किंवा दूषण असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं, तुझ्यासारखी मुलगी जेव्हा घराच्या बाहेर पडते या कामासाठी, तेव्हा घरातून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा किंवा विरोधाचं स्वरूप काय आहे आणि तुझ्या बाबतीमध्ये काय झालं? हां, बरेचसे आहेत माझे फॅमिली मेंबर्स ज्यांना नाही आवडत मी असं केलेलं, की काय आहे, कारण कसं आहे की एक सिस्टम सेट आहे बघा सोसायटीमध्ये, की एखाद्या मुलाने काय करावं, शिक्षण घ्यावं, जॉब घ्यावं, चांगल्या नोकरीला लागावं, चांगले पैसे कमवावे, घर गाडी असावी आणि मग लग्न करावं, काही संसारात हटावा. पण कुठेतरी जेव्हा एखादा माणूस त्या सिस्टीममधून थोडासा बाहेर पडतो, ते पचत नाही बऱ्याच जणांना. सो त्याच्यामुळे बरेच ऑपोजिशन आहेत, पण त्यासोबत सपोर्टही आहे. सगळ्यात मोठा सपोर्ट मला घरातून माझी आई आहे. ती स्टार्टिंगला स्वतःहून माझ्यासोबत क्लीनअपला यायची, माझ्यासोबत स्वतः कचरा उचलायची. अरे वा. त्यामुळे मला सपोर्ट करणारे आहे आणि क्रिटिकही आहेत. आपण म्हणतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तर माझ्या घरातच निंदक आहेत. ह्याचा मला अभिमानही आहे, कारण कुठेतरी मी चुकत असेन तर ते मला जागेवर आणतात. आता यानंतर तुझ्या कामाचा पुढचा टप्पा कुठला असेल? कोणकोणत्या टप्प्यावरून तू काम करत जाणार आहेस? खरं तर पहिलं असं वाटायचं की सर्वांना जाऊन ओरडावं आणि सांगावं की क्लायमेट चेंज आहे, आपण हे करूया, ते करूया. पण नंतर एक्सपिरियन्स आला तेव्हा कळालं की क्लायमेट चेंजला आपण कुठेतरी डिवाईड करू शकतो, इझी करू शकतो आणि लोकांपर्यंत स्प्रेड करू शकतो. जसं की आता आम्ही अजून एक टीम स्थापन केली आहे, ज्याचं नाव आहे इकोमेट्स. इकोमेट्स काय करतं, तर टुरिझमला प्रमोट करतं, सस्टेनेबल टुरिझमला प्रमोट करतं. जसं की आपल्या मालवणमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत, ते आता प्रोटेक्ट झाले पाहिजेत. त्यासाठी एक गनच्या जागी त्यांच्या हातात जर कॅमेरा दिला तर ते कुठेतरी फायदा करू शकतं. जसं की नेचर वॉक ऑर्गनाईज करणं, नेचर ट्रेल ऑर्गनाईज करणं, नाईट ट्रेल ऑर्गनाईज करणं, बर्ड वॉचिंग आहे, वाईल्ड लाईफ स्टडी आहे, बटरफ्लाय आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना जर आपण एकत्र घेतलं आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा टुरिझमचा हॉटस्पॉट आहे म्हणू शकतो आपण, तर टुरिझमला आणि आपल्या सस्टेनेबिलिटीला जर आपण एकत्र केलं आणि असं काहीतरी ॲक्शन्स केले ज्याच्यामुळे अल्टिमेटली आपण क्लायमेट चेंजची फाईट करतो आहे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टीने आमचं काम चालू आहे. त्याचसोबत असा प्रश्न पडतो की क्लीनअप ड्राईव्ह करून तू पुढे काय करणार, कचऱ्याचं काय. तर आता आमचा फोकस आहे रिसायकलिंगवर, की तो एक सायकल कंप्लीट झाला पाहिजे, की कचरा उचलला आणि त्यानंतर तो कसा आपण एका एंड सायकलला पोहोचवू, ह्याच्यावर आमचं काम चालू आहे. रिसायकलिंगवर आपण कसं नेऊ शकतो का, तो एंड सायकल कंप्लीट करण्याचं आमचं काम आता चालू आहे. मेघल, तुझी तळमळ तुझ्या बोलण्यातून, तुझ्या डोळ्यातून सतत जाणवते. आपल्या या मुलाखतीच्या दरम्यान आपली सिंधुनगरी चॅनेलच्या आमच्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? मी काही असं शुगर कोट नाही करणार. मी एवढंच सांगेन की आपण सर्व एक माणूस म्हणून विचार करूया. आपला निसर्ग खूप धोक्यात आहे, आपली पृथ्वी धोक्यात आहे आणि पृथ्वी राहू द्या, आपण धोक्यात आहोत आणि एक जगायचं असेल तर आपल्याला करावंच लागेल. निसर्ग संवर्धन हे केलंच पाहिजे. निसर्ग एन्व्हायरमेंट हा कुठेतरी बाजूचा टॉपिक न ठेवता तो आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक होऊन जाऊ दे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या निसर्गासाठी स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत जिंकण्यासाठी एकत्र येऊया आणि निसर्गाला पहिलं स्थान देऊया. मंडळी, मेघलसारखी लहान मुलगी, वयानं लहान असू दे पण विचाराने आणि कामाने ती महान आहे, हे तिची पाऊलचिन्ह आत्तापासूनच दिसायला लागलेली आहेत. आणि लक्ष्मी तत्वाचा वास असणारी ही मेघल आज आपल्याला आपले डोळे उघडणारी अशी कहाणी सांगून गेलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की स्वच्छतेपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. सकाळी आपल्या घरामध्ये आपला पहिला स्पर्श होतो घरातल्या वस्तूला, म्हणजे केरसुणीला, केर काढण्यासाठी. आपल्या डोक्यातला केर काढण्याचं काम
आज या मुलाखतीतून मेगलने केलेलं आहे. आणि मेगल करते ना, करू दे. तिचं कौतुक करणं किंवा तिला फक्त तिचा उदो करणं, वाहवा करणं एवढाच आमचा हेतू नाही. तर या मुलाखतीतून मेगलला अनेक हात मिळत राहोत, सहकार्याचे हात मिळत राहोत आणि अनेक मेगल तयार होऊन देत, अशी त्या लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला सर्वांचा निरोप घेते. मेगल, तुला खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुझ्या कामासाठी. आणि आपली सिंधुनगरीसुद्धा बांधील आहे तुला जी मदत लागेल ती करण्यासाठी.